नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. सातपूरच्या शिवाजीनगर कार्बन नाका रोडवर आज भर दिवसा भले मोठे झाड थेट एका रिक्षावर कोसळल्याने रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. सुदैवाने रिक्षा चालक आणि प्रवासी त्या क्षणी वाहनात नसल्याने मोठी जीवितहानी टळली. गेल्या 2-3 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक झाडे धोकादायक बनली आहेत. तरीही अशा झाडांची वेळेत पाहणी आणि छाटणी न झाल्याने नागरिकांची जीवाची खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. आजच्या घटनेत झाड इतक्या जोरात रिक्षावर कोसळले की वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही क्षण आधी किंवा नंतर कोणी रिक्षात असते तर ही घटना भीषण दुर्घटनेत बदलली असती. प्रत्येक पावसाळ्यात अशा घटना घडतात, मात्र संबंधित यंत्रणा केवळ कागदोपत्री उपाययोजना करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. आणखी किती अपघात आणि किती जीव धोक्यात आल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा संतप्त सवालही परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. सुदैवाने आज जीवितहानी झाली नाही, मात्र हा केवळ नशिबाचा भाग होता. प्रशासनाने तातडीने शहरातील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई न केल्यास भविष्यात अशा घटनांची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. वृत्तसंकलन विभाग, सातपूर, नाशिक. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज.